नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं, की त्यांनी लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन जी झालेली आहे त्याची आणि त्याच्यानंतरनं ग्राउंड याचे मिळून मार्क देण्याची ती सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आज एका विभागाची यादी लागलेली आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या. आता तुम्ही बघा इथं का की फायनल मेरिट लिस्ट आहे ती अमरावतीची लागलेली आहे आणि नाशिकची लागलेली आहे. तर बाकी जर बघा तर चंद्रपूरची कॉमन मेरिट लिस्ट लागली आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंडचे मार्क, जे रनिंगचे मार्क आणि त्याच्यानंतरनं जे ऑनलाईन परीक्षा झाली त्याचे मार्क दिलेले आहेत. तर चंद्रपूरचं झालेलं आहे मी सांगितलेलं आहे. अमरावतीची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला यवतमाळची आता देणार आहे. धुळ्याची नाही धुळेची आलेली आहे आणि त्याच्यानंतरनं बघा नाशिकसाठीही आलेली आहे. तर आता काय करता की तुम्हाला यवतमाळची तुम्हाला माहिती देत आहे. तर यवतमाळमध्ये तर तुम्ही बघाल तुम्ही, तर सगळ्यात पहिले यवतमाळमध्ये आपण जागा किती होत्या त्या पाहूयात. तर 51-55 अशा जागा काहीतरी आठवत आहे मला. यवतमाळसाठी जर पाहिलं तुम्ही 51 की 55 जागा होत्या. तर त्याच्यानुसार यांनी यादी लावलेली आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला समजेल की कट ऑफ काय असू शकतो. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ. यवतमाळमध्ये 55 जागा होत्या. तर 55 जागामध्ये जर बघा तर नंतर एस-टीसाठी ज्या आहेत पेसा क्षेत्राच्या 24 जागा होत्या. तर याच्या संदर्भात 55 जागामध्ये 23 राखीव होती, 6 जे आहेत सर्वसाधारण होती. तर तुम्ही बघा याच्यामध्ये या लिस्टमध्ये बघा कार्तिक जाधव हे जे आहेत ते एस-बी-सी मधून आहेत उमेदवार आणि 182 मार्क्सचं टॉपर आहेत. त्याच्यानंतरनं कृष्णा बदर हे ई-डब्ल्यू-एस मध्ये आहेत. ते 172 मार्कात टॉपर आहेत. त्याच्यानंतर इथं 170 मार्कांसाठी थर्ड आहेत. फोर्थ 168, फिफ्थ. आता इथं जर तुम्ही बघाल तर सिलेक्शन कोणत्या विद्यार्थ्यांचं होईल सांगेल तुम्हाला. तर बघा सगळ्यात पहिले ओपनची पदं भरतात ते 6 सर्वसाधारण पदं असतात. तर ह्याच्यामध्ये जर हे एक ओपन सर्वसाधारण मानून जातील, हे ओपन दुसरे, हे तिसरे, हे चौथे, त्याच्यानंतर हे फिमेल रिझर्वेशनमधून चालले जातात ओपनच्या. त्याच्यानंतर हे 5वं आणि 6वं कॅन्डिडेट म्हणजे हे 164 मार्काचा कट ऑफ राहणार आहे ओपन सर्वसाधारणचा. ओके, ओपन सर्वसाधारण. त्याच्यानंतर ना ओपन फिमेलचा कट ऑफ लागतो 7 विद्यार्थिनी लागतील त्या. तर बघा सगळ्यात पहिलं हे म्हणजे हे जे आहेत ह्या फर्स्ट फिमेल 1, 2, 3 त्याच्यानंतरनं 4, 5, 6 आणि आय थिंक 7 आहेत. तर 7. तर 150 मार्कांचा कट ऑफ राहणार आहे. हा राहणार आहे ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर खेळाडूसाठी एक उमेदवार, तर याच्यामध्ये आता खेळाडू स्पोर्ट पर्सन शोधायला लागेल. जे पहिले खेळाडू असतील स्पोर्ट पर्सन, तर यांचा लागणार 146 मार्कांचं ओपनसाठी यांचा नंबर लागणार ओपनमधून. त्याच्यानंतर माजी सैनिकचे 3 असे शोधायला लागतील. जे पहिले सगळ्यात पहिले माजी सैनिक असतील, तर ते काय करतील की माजी सैनिकमधून चालले जातील. ओके. प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये ही कॅन्डिडेट जातील 140 मार्कांसह. प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी जर असेल, प्रकल्पसाठी एक जागा होती ती त्यांना भेटून जाणार आहे. त्याच्यानंतर बाकीच्या कॅटेगरीसाठी जर तुम्ही पाहिलं, आता हे झालं ओपनसाठी. त्याच्यानंतर एस-सीसाठी एकच जागा आहे. तर पहिले 5 कॅन्डिडेट सोडून जे पहिला एस-सीचा उमेदवार असतो, 6 कॅन्डिडेट सोडले तर. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6. त्याच्यानंतर जे एस-सीचे पहिले कॅन्डिडेट असणार आहेत, एस-सीचे पहिले कॅन्डिडेट ते त्यांचं सिलेक्शन होणार आहे. एस-सीचे पहिले कॅन्डिडेट त्याच्यात जे असतील त्यांचं सिलेक्शन होणार इथं आहे. तर 149 मार्कांचा कट ऑफ लागणार आहे एस-सीसाठी. राजरत्न म्हणून आहे त्यांचं. त्याच्यानंतरनं बघा हे तर सर्वसाधारण होता त्यामुळे त्यांना होणार आहे. एन-टी-सीसाठी 2 जागा आहेत. त्याच्यानंतर ओ-बी-सीसाठी बघा 11 जागा आहेत. त्यातली एकच सर्वसाधारण आहे आणि 3 महिलांसाठी आहेत. तर याच्यामध्ये बघा या लिस्टमध्ये पहिले जर कॅन्डिडेट सोडले इथे, तर हे ओ-बी-सी यांचंच फक्त सिलेक्शन होणार. बाकी विद्यार्थी वेटिंगमध्ये जातील आणि ओ-बी-सी सर्वसाधारणचे मुलांसाठी सांगत आहे. त्याच्यानंतर मुलीसाठी किती होत्या जागा? मुलींसाठी होत्या या 3 जागा होत्या मुलींसाठी. मुलींसाठी 3 जागा होत्या, तर ओ-बी-सीच्या फिमेल 3 पाहायला लागतील. आता इथपर्यंत आय थिंक सगळ्या याच्यातच गेलेल्या आहेत मुली ह्या. ओपनमधून सिलेक्शन झालेल्या आहेत त्या इथपर्यंत. त्याच्यानंतर ओ-बी-सीच्या फर्स्ट कॅन्डिडेट ई-डब्ल्यू-एस आहे. ई-डब्ल्यू-एसमध्ये आर्थिक दुबळा गटमध्ये 3 विद्यार्थिनी होते, तर यांचंही सिलेक्शन होणार आहे ई-डब्ल्यू-एसमधून. त्याच्यानंतरनं फिमेल ओ-बी-सी, फिमेल ओ-बी-सी, फिमेल ओ-बी-सी ज्या असतील, ओके. ह्या सेकंड झालेल्या आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-डी, ओ-बी-सी स्पोर्ट पर्सन ओपन.
ओबीसी यांचं सिलेक्शन होणार आहे. तर 140 पर्यंत कट ऑफ राहणार आहे यांचा ओबीसीचा, कारण 3 विद्यार्थिनी होत्या. त्याच्यानंतर असेच एक विद्यार्थी काय करायला लागतात, की शोधायला लागतात या यादीमध्ये. तर अशीच ही 55 विद्यार्थ्यांची यादी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, अनाथासाठी एक पद असतं. तर जो विद्यार्थी अनाथ कॅटेगरीचा असेल, ऑर्फनेजमध्ये जर एखादा विद्यार्थी असेल ऑर्फनमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना काय होणार, की जो कॅटेगरीचा असेल त्याची एक जागा कमी होऊन तीच विद्यार्थ्याला त्या जागा दिली जाते. आता हा विद्यार्थी सगळ्या मिळून एक जागा आहे. तर तो जो कॅटेगरीचा असतो, तर त्याची एक जागा कमी केली जाते. नॉर्मली सर्वसाधारणची एक जागा कमी केली जाते. सपोज तो ओपनमधून असेल विद्यार्थी, तर ओपनची एक जागा कमी केली जाते आणि त्याला ती जागा देऊन इथं 5च जागा होतील. सपोज तो ईडब्ल्यूएसचा कॅन्डिडेट असेल, तर ती जागा ईडब्ल्यूएसमधून काय करतात, त्या विद्यार्थ्याला एक जागा दिली जाते आणि इथली सर्वसाधारणची एक जागा कमी केली जाते. लाइकवाईज तसंच होतं हे. ओके. ज्याच्या ह्याच्यात असेल, त्याच्यानुसार त्याला ती जागा दिली जाते. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.